10वी ची परीक्षा संपली की सगळ्यात मोठा प्रश्न असतो, आता पुढं काय? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 11वीचा प्रवेश कसा मिळणार? विद्यार्थी मित्रांनो, 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने ईज ऑफ लिव्हिंग अंतर्गत संपूर्ण राज्यात केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तुम्ही 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छित आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, ही प्रक्रिया मागच्या वर्षी झालेली आहे, परंतु नियम बदलले आहेत, पद्धतीसुद्धा बदलली आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया 11वी प्रवेशाची संपूर्ण माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय यांचं हे पत्र आहे. या पत्रामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, विषय सांगितला आहे की 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 बाबत तयारी व कार्यवाही संदर्भामध्ये. तर बघा, या ठिकाणी 11वी ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ही 26-27 या शैक्षणिक वर्षासाठी होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य मंडळाशी म्हणजेच SSC बोर्डशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया जी आहे ती याच पद्धतीने होणार आहे. म्हणजे तुम्हाला इतर प्रक्रियेनं ॲडमिशन घेता येणार नाही. जर तुम्ही CBSE, ICSE किंवा इतर बोर्डातून 10वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला राज्य मंडळाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर तुम्हाला याच प्रणालीद्वारे अर्ज करावा लागणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया गुणवत्तेनुसार ऑनलाईनच चालत राहते. म्हणजे याचे राऊंड चालत राहतात. कोणत्याही कॉलेजला तुम्हाला परस्पर ॲडमिशन किंवा प्रवेश देता येणार नाही. या ठिकाणी बघा, तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे याचे बघा, जागा ज्या असतात त्या ठरलेल्या असतात. त्याचे काही विभाग केलेले असतात या जागांचे. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध जागांची विभागणी. त्यांनी काही जागांची विभागणी केलेली आहे. जसं की केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे प्रवेश, याच्यामध्ये अल्पसंख्याक विद्यालयाला 35%, बिगर अल्पसंख्याकला 85%, असा कोटा ठरवून दिलेला आहे त्यांनी. आणि याच्यामध्ये बघा, व्यवस्थापन कोटा देखील आहे, संस्थेअंतर्गत कोटा आहे, इन हाऊस कोटा ज्याला म्हणतो आपण. आणि हा इन हाऊस कोटा जो आहे तो आपल्या म्हणजे जिथं आपण शिकतो, जसं की जर तुमची शाळा आणि ज्युनियर कॉलेज एकाच संस्थेचं असेल तर तुम्हाला तिथं प्राधान्यानं प्रवेश मिळत असतो. इन हाऊस कोटा बऱ्यापैकी आपल्या जवळचं कॉलेज त्या ठिकाणी भेटून जातं. बघा, हे तुम्हाला या ठिकाणी दिसलं की कोणाला किती टक्के जागा वगैरे आहे. उच्च माध्यमिक विद्यालय चालविणाऱ्या संस्थेची आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यांचीच जर पुढे म्हणजे 10वी असेल आणि तिथूनच तो 10वी उत्तीर्ण झाला असेल, त्याच ठिकाणी त्याचा नंबर पाहिजे असेल तो इन हाऊस कोट्यामध्ये येतो. आणि व्यवस्थापन कोटा जो आहे तो केवळ व्यवस्थापन कोट्यातूनच महाविद्यालयात उपलब्ध असेल आणि या जागेवर अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधूनच प्रवेश दिला जाईल. कोणाला? मायनॉरिटीला. आणि बघा, व्यवस्थापन कोटा हा त्या संस्थेमार्फतच व्यवस्थापित असेल. कोणत्याही कोट्याअंतर्गत जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे व अनुषंगिक कार्यवाही वेळापत्रकानुसार सुरू राहील. कोट्याअंतर्गत जागा कॅपसाठी प्रत्यार्पित करण्याचा जो निर्णय आहे ते कोट्याअंतर्गत जागा केंद्रीय प्रवेशासाठी समाविष्ट होत असतील. बघा, 11वीमध्ये नेमका आता प्रवेश घ्यायचा आहे तर काय काय करावं लागेल? बघा, तुम्हाला पहिलं काय करावं लागेल, तुम्ही फॉर्म भरला तर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे तुम्हाला काय अलॉटमेंट मिळेल. त्याच्यानंतर मग तुम्ही त्या कॉलेजवर संपर्क करायचा असतो. मग तिथं जाऊन तुम्ही ते तुमचे जे काही मूळ डॉक्युमेंट्स आहेत ते तिथं द्यायचे असतात, तेव्हा तुमचा प्रवेश निश्चित होत असतो. बघा, किमान 1 आणि कमाल 10 असे तुम्हाला म्हणजे फॉर्म भरल्यानंतर एक जो ऑप्शन फॉर्म येतो त्याच्यामध्ये तुम्हाला 10 कॉलेज द्यायचे असतात. मग त्याच्यापैकी तुम्हाला एक त्या ठिकाणी अलॉट होत असतो. बघा, ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे, त्याच्यामुळं इतर पद्धतीनं कुठलाही तुम्हाला अर्ज काही त्या ठिकाणी करता येणार नाही. मेरिटनुसार तुम्हाला कॉलेज अलॉट होत असतं. मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ते मग कागदपत्र दिल्यानंतर प्रवेश निश्चित होत असतो. बघा, नेमकं आता कागदपत्र काय लागतील
सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला कागदपत्र काय लागतील. आताच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आपल्या कामाला लागू शकता. बघा, कागदपत्र जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला बघा दिसत आहेत. हे आरक्षण वगैरे सांगितलेलं आहे. आरक्षणामध्ये जे टक्केवारी आहे त्यानुसार जागा असतात. जे आपली आरक्षण प्रवर्ग आहे त्याच्यानुसार समांतर आरक्षणाचं पण दिलेलं आहे. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला काय आवश्यक लागणार आहेत, कोणते प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहेत बघा. या ठिकाणी कोणत्या आरक्षणाचा लाभ न घेणारे उमेदवार यांच्यासाठी काय लागेल बघा. 10th ऑर इक्वलंट मार्क्स स्टेटमेंट, मार्क्सचं स्टेटमेंट, लास्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमची TC, या 2 गोष्टी तुम्हाला लागणार आहेत जे कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेणार नाहीत त्यांना. आणि जे आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी बघा, आता त्यांना त्यांचं मार्क्स स्टेटमेंट जे आपल्याला तुमचा निकाल बघितल्यानंतर ते पाहिलेलं आहे, तुम्ही डाउनलोड केला असेल, त्याची तुम्हाला एक प्रिंट काढून ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा, तुमचा TC एक लागेल है ना. म्हणजे बघा, मार्क मेमो स्टेटमेंट, त्याच्यानंतर TC आणि डोमिसाईल म्हणजेच महाराष्ट्राचा रहिवासी दाखला हे एक लागेल. आणि लागू असणारे म्हणजे जे आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार जे प्रमाणपत्र असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतील. बघा पुढे बघा, सामाजिक वैधानिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी लागू असेल ते तुम्हाला द्यावं लागेल. SC ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मात्र त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यांचं त्या अदर गोष्टी तर लागणारच आहेत, जसं की मार्क स्टेटमेंट असेल, TC असेल, या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत. परंतु तुम्हाला स्पेशल काय लागणार तर तुमची कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, विजय NT SBC SCBC OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी काय लागेल. त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिलियर लागेल. या 2 गोष्टी एक्स्ट्रा लागतील. म्हणजे मार्क स्टेटमेंट, TC, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर हे या ठिकाणी लागणार आहे. बघा, EWS साठी काय लागणार आहे तर EWS साठी त्यांना त्यांचं EWS इलिजिबिलिटी असलेलं सर्टिफिकेट लागणार आहे. जे तुम्हाला बघा, आज या ठिकाणी आर्थिक वर्ष संपत आहे, उद्यापासून तुम्हाला नवीन सर्टिफिकेट भेटेल. त्याच्यामुळं उद्या तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की 1 तारखेला आहे ना, 1 तारखेनंतर नवीन वर्षाचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटेल. तुम्ही EWS साठी तिथं अप्लाय करून टाका. 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला ते भेटून जाईल. बघा, समांतर विशेष आरक्षणाचा लाभ हवा असल्यास काय लागेल ते जे लागू आहे ते द्यावं लागेल. त्याच्यानंतर बघा, जे डिसेबल्ड प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांचं जे कार्ड आहे ते कार्ड लागणार आहे. आणि जे सर्टिफिकेट आहे जो सिव्हिल सर्जनने दिलेला आहे ते सर्टिफिकेट देखील लागणार आहे. आणि बाकी तुम्हाला तर माहितीच आहे काय काय लागतं. तुम्ही ज्या प्रवर्गात येतात त्याचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणतं प्रोजेक्ट किंवा अर्थवर्क जे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आहेत त्यांच्यासाठी कलेक्टरनं दिलेले जे सर्टिफिकेट आहे त्या संबंधित गोष्टीचं ते सर्टिफिकेट आपल्याला एक्स्ट्रा याच्यामध्ये लागणार आहे. बाकी तुमचं 10वीचं मार्क स्टेटमेंट, TC, कास्ट सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी लागतीलच. बघा, राज्याबाहेरून बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी त्यांचे पॅरेंट्सचं ट्रान्सफर ऑर्डर आणि जॉईनिंग रिपोर्ट जो आहे तो लागणार आहे. त्याच्यानंतर आजी माजी सैनिकांच्या पत्नी पाल्ली यांच्यासाठी सर्व्हिस सर्टिफिकेट लागेल किंवा डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्ड त्यांचं सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर बघा, स्वातंत्र्य सैनिकांचे जे पाल्ले आहेत त्यांना कलेक्टर ऑफिसमधून जे सर्टिफिकेट भेटलं ते सर्टिफिकेट या ठिकाणी लावायचं आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते जे खेळाडू आहेत त्यांना त्यांचं सर्टिफिकेट जे आहे जे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर यांनी इश्यू केलेलं आहे ते या ठिकाणी लागणार आहे. आणि बघा, ऑर्फनसाठी अनाथ बालकांसाठी त्यांचं बघा सर्टिफिकेट बाय वुमन अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट यांच्याकडून जे सर्टिफिकेट दिलेलं आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. हे कागदपत्र जे आहेत ते तुम्ही सर्वांनी व्यवस्थित कलेक्ट करून घ्या. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही तुमचं मार्क्स स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट त्याची प्रिंट काढून घ्या. त्याच्यानंतर आपले जेवढे कास्ट सर्टिफिकेट असतील, कास्ट असेल, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर असेल, या सगळ्या गोष्टीची प्रोसेस करायला आता 1 तारखेपासून सुरुवात करा. तुम्हाला ते 10, 15, 20 दिवस लागतील. त्याच्यामुळे जास्त वेळ घालवू नका. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही. तर मित्रांनो, ही प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे पारदर्शक होत असते.
ऑनलाईन आहे, घाई गडबड करू नका. अर्जातील माहिती अचूक भरा, कागदपत्र आत्ताच गोळा करायला सुरुवात करा. प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक आणि पोर्टलची लिंक लवकरच जाहीर होईल. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.